आणि एक मिनिट, कालच्या निर्णयावरती चर्चा झाली. कालचा एकंदरीतच म्हणजे एक जो निर्णय आहे आणि त्याची पानं वाचल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. त्यांनी सांगितले की अजित पवारांची निवड हीच चुकीची आहे. त्यांनी स्पष्टपणाने उल्लेख केला की अजित पवार यांची निवड चुकीची आहे आणि यांची पण निवड चुकीची आहे. अरे पण ते सांगताना त्या जजमेंटमध्ये त्यांनी 2019ला अजित पवार फुटले तेव्हापासून डिस्प्यूट सुरू झाला असं सांगितलंय. अहो ते काका मोठ्या मनाचे होते म्हणून 2019ला फुटल्यानंतर स्वतःच्या कुशीत घेतलं आणि परत बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केला. मग डिस्प्यूट कुठला? अजित पवार जर माफी मागत साहेबांच्या पायाशी गेला तर त्याला माफ करणे साहेबांचं मोठं मन आहे. माफ केलं त्याला उपमुख्यमंत्री बनवला, लीडर ऑफ ऑपोजिशन बनवला. मग इलेक्शन कमिशन कुठल्या 2019 वर का जात आहे? कारण का 2019ला ह्याच्यासाठी जात आहे की इलेक्शन कमिशनच्या लक्षात आलंय जर 30 तारखेचं पण पत्र जर ग्राह्य मानलं तर 2 तारखेचे आणि हे सगळे घोटाळे येऊन हे अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते. 30 तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने 2019चा मार्ग पकडला आहे. त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही. आता हे कोर्टात जाईल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो की इलेक्शन कमिशन ही कठपुतली आहे. त्यांच्या निर्णयाचे काही पॉईंट्स म्हणजे सहज काढले तर त्यांनी आम्हाला विचारलेलं तुम्ही सादिक अलीचं जे जजमेंट आहे की ऑर्गनायझेशनल लेजिस्लेचर वगैरे 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 मेजॉरिटीवर तुम्ही जाऊ शकता ट्रिपल टेस्ट, तर त्यांनी सांगितलं सादिक अलीला विसरा, तुम्ही एक नवीन काहीतरी आम्हाला पर्याय शोधा, पर्याय द्या. इलेक्शन कमिशनला आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कोणाचा सहभाग होता, लाईफ अँड ब्लड कोण होतं, त्याचं सरळ उत्तर मिळतं शरद पवार. आता त्यांनी जजमेंट देताना सांगितलं की आम्ही यांच्याकडे पर्याय मागितले पण यांनी पर्याय दिलेच नाहीत. आमच्याकडे पत्र आहे, आम्ही पर्याय दिल्याचे, आमच्या वकिलांच्या सहीनी पत्र दिलंय. म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर खोटं तरी बोलतंय किंवा इलेक्शन कमिशन विसरभोळ आहे. त्यांनीच सांगितलं स्वतः आम्हाला शेवटचं, आम्ही ज्या दिवशी हिअरिंग संपलं त्या दिवशी, की तुम्ही आम्हाला 3 पर्याय द्या अजून की हे सादिक अली आपण विसरूया. कारण का सादिक अली ते का विसरू पाहत होते तर क्लिअर कट सुभाष देसाईंच्या पॅरेग्राफ नंबर 147 पॅरेग्राफ नंबर 148 जे सुभाष देसाईंचं जजमेंट आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुम्ही लेजिस्लेचर टेस्ट घेऊच शकत नाही जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स पेंडिंग असतात. डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग पिटिशन्स हे महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत आणि सुभाष देसाईला सुप्रीम कोर्ट पॅरेग्राफ नंबर 147 148 मध्ये क्लिअर कट सांगितलं की ते पेंडिंग आहेत. काढ पटकन 147. त्याच्यामुळे हा निर्णय हाच संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडलेला आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचं आर्ग्युमेंट जेव्हा अध्यक्षांसमोर सुरू होतं तेव्हा त्यांनी सांगितलं माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं, माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं. मग तुमचं इलेक्शन बरोबर होतं तर चूक कुठे झाली? 2015-14 मध्ये काहीतरी इलेक्शन झालं त्यांचं इलेक्शन एकदम बरोबर होतं ते स्वतः तिथे म्हणतात. अजित पवार स्वतः म्हणतात 1 तारखेला की ते लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून की हे सरकार भ्रष्टाचारी आहे, सरकारने सगळे भ्रष्टाचार केलेले आहेत. मग 30 तारखेच्या मीटिंगचा उल्लेख टाळावा हे इलेक्शन कमिशनचं काम नाही आहे.